तपस्वी कष्ट करणारे, तपस्वी कष्ट करणारे, ओ कहो वीर भासारे, तपस्वी कष्ट करणारे, तपस्वी कष्ट करणारे, म्हणे तुकड्या अभय वरद्या, म्हणे तुकड्या अभय वरद्या, विनाची हाकही ऐका, प्रार्थितो संत साधूना, प्रार्थितो संत साधूना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. भाऊ आज बुद्ध निवासी बुद्धवासी नामदेवरावजी गाडे त्यांच्या या वर्ष श्राद्धानिमित्त आपल्या आई वडिलाचे आपल्यावर उपकार आहेत, त्यांच्या उपकाराची एक जाणीव ठेवावी. आपले नातू पंतू मुलं सुना आपल्या वडिलाची आठवण राहावी, त्या उद्दिष्टानं आता आयुष्यमान बळीराम भाऊ नामदेवराव गाडे तथा हनुमंता भाऊ नामदेवराव गाडे त्यांचे दोन्ही चिरंजीव, त्यांच्या बहिणी, नातू सर्वांना मी जय भीम करतो, नमस्कार करतो. आणि गावकरी उंदरी गावातील मराठा यत्सी मातंग लोहार नावी माडी समाज सर्व समाजाची मंडळी आहे. सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो. मी विचारात पडलो, एवढ्या कष्ट करणाऱ्या माणसानं माझं कीर्तन घेऊन एवढा खर्च करणं. आपल्या बळीराम दादाची भेट झाल्यावर लक्षात आलं की आणि मी उलट मनात दुःखही झालं की कायलेच कार्यक्रम घेतला. पण इच्छा बाबू मोह आवरेना, प्रीतीचा मोह आवरेना. 10 वर्षापासून गाडे परिवाराची इच्छा होती की सत्यपाल या उंदरी गावात कार्यक्रम व्हावा. माझा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. प्रीतीचा मोह आवरेना. हॅलो, सोडिना तुला सोडिना, मोह आवरेना. प्रीतीचा हॅलो आवरेना. सोडिना या गाडे परिवाराची इच्छाच होती कीर्तन घ्यायचं, सत्यपाल महाराजाला बोलायचं. हे काबाळ कष्ट करून ऊसतोड करून पूर्ण परिवार ज्यांच्या वडिलाचंही जीवन कष्टात गेलं बघ, पण मायबापाचे हे आपल्यावर उपकार राहतात. मी नेहमी कीर्तनातून म्हणतो, मायमुखी म्हणा माय ऐकू नका देऊ, मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करे, मायेची गणना कोण करी, पित्याची गणना कोण करी. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा. भाऊ देवाले कोण पाहिलं नाही आजपर्यंत. एखाद्यानं सांगावं म्या देवाले पाहिलं.
तो देव कधी कोणाला दिसला नाही, पुढे दिसणार नाही, पहिले दिसला नाही. आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून लिहून दिलं. जे माय आपल्या, आता एक बाई एका लेकराला घेऊन आली, मी त्या लेकराला घेऊन जे बाई आली त्या आईलाही धन्यवाद देतो. नाही रे विद्यार्थ्यांनो, इकडे पहा मुलांनी, तुम्ही इकडे पहा, बाईकडे नका पाहू, मरथान. तुम्हाला जर तरायचं आहे, नाही रे तुझ्या जेवायची उभा राह बरं, तू उभा राह, एक मिनिट पुस्तक देतो ना तुला, उभा राह, पुस्तक देतो. नाही तो थंड आहे. कोण उभा राहते? हा उभा राह, उभा राह. ज्याचा आवाज वाढायला पाहिजे तो नाही वाढला, दुसऱ्याला आवाज जाऊन राहिला. तुम्हाला कोणता वाढायचा? ए रे बेटा ये समोर आहे. तुझी जेवायची व्यवस्था कोण करते? जेवण तू करत, पण तुला अन्न तयार करून कोण देते? तुला जेवण कोण देते? आलं तुला जेवण कोण देते? ते पाय, तुझे कपडे कोण धुवून देते? माझी आई. मग बोल माझी ना. आई. आई. तुला अन्न शिजवून कोण देते? भाकरी आई. आजी. आई. बरोबर. हं. म्हणजे तुझी चिंता कोण करते? बोल 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 ना. आई. आई. आणि आईले पैसे कोण देते कपडे घ्यायले? मी. तू कुठून आणशील पैसे? रानातून. तू शेतात काम करत काय? हा? तू शेतात काम करत काय? नाही करत, तुझे बाबा देतात ना. हं. मग तू आई बापाचं नाव सांगत नाही. आतापासून एवढा दुश्मन झाला काय तू? हं. चांगलंय. त्याला बोलवून राहिलो, तो आला नाही, पण तू आला. 100 रुपये दे त्याला बक्षीस म्हणून बोलवून राहिलो मी. बस मन आहे तृप्त. मला आवाज नाही जमला, वाढव ना. हॅलो. नाही मारू द्या ना शिल्टी. तुम्ही वाढवल, मग एकदम वाढवल. तुम्ही एकदम वाढवता, एकटा एकदम कमी करता. धीरे 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 प्यार को बढ़ाना है, हद से गुजरी जाना है. त्याच्या ते पाणी सुटू नाही देव. गरीबाच्या लग्नाले 17 यज्ञ. अरे ज्या माणसानं, त्या बळीराम दादानं 10 वर्षापासून विचार केलता, सत्यपाल महाराजाने मी आणल, माझ्या उंदरी गावाचे लोकांना आनंद दे. हनुमंत भाऊ, त्यांचे बंधू, इच्छा होती. आता निसर्गाच्या हातात काय आहे ते सांगता येत नाही. धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, कोणतंही काम असं प्रेमानच करा लागते भाऊ. हद से गुजरी जाना है. मुलं कधी बोलत नाही. मुलगा उभा राहिला बोलला. आता ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा आणि साडी घेऊन तुमचा सत्कार करतो मी. बळीराम दादांच्या वडिलाच्या लेकरू कुठं आहे? तुम्ही आजी आहे की आई या? या समोर या. तो माईक द्या बरं. मी जाणून सत्कार घेतो. मुलीले घेऊन आल्या. मुलगी की मुलगा? तुमची नात आहे, तिची आई नाही आली. बरोबर. पण आजीनं तर आणलं. साडी दे रे एक. बळीराम दादा या 1 मिनिट. घरी गेले काय? बडी भाऊ घरी गेले? बर आले का? किती नाता आहेत? 2. नातू नाही काय? मग आता काय करतो? नातू तर पाहिजे. इस्टेट गेली तर कबूल, नातू तर पाहिजे. बरं आहे म्हणते पुरी आजी. पण मग आता मुलाची वाट पाहणार नाही काय? नाही, तू मला या बाबतीत सांग. तो आला जमाना अलग होता आई. तुमचा काळ अलग होता. 3 पोरीवर
चौथं 7-12 बरोबर द्या. घ्या बळी भाऊ. तिकडे पहा मावशी, तिकडे पहा. तिकडे बघा. टाळ्या. मायमुखी म्हणा. मायमुखी म्हणा. पित्याची गणना कोण बसा आई बसा गणना बसा बसा. मी पाया नाही लागू दे. गणना कोण करी मायमुखी म्हणा. मायमुखी म्हणा. मायमुखी म्हणा. मायमुखी म्हणा. मायमुखी लहान लेकरू पाय. एका लेकराले दुसरं लेकरू घेऊन जाऊन राहिलं. वा अबे यावे दोघंच्या दोघही या इकडे. त्या दोघहीले पाठवा. मायमुखी मन मला दाबला हवा. आवाज झाला की पलट होऊन राहिला. आवाज दाबला की ऑटोमॅटिक जर होते. याले बंद करून टाकू. माईक बदला. हा बदलो. हे तर दररोज आहे ना माझं. हे दररोज आहे माझं. जनरेटर मुळे फरक पडते काय. हा तो दे. नाही नाही जनरेटर नाही माईकचा फरक काहीतरी. नाही पण मांग पुढे करून राहिलं. बरं पाहू दे मला. तू घ्या. हॅलो. याचा आवाज वाढवा. तुमच्या लाऊडस्पीकरची गलती नाही. हे असं होतेच. आवाज वाढवा याचा. वाढवा आवाज. तुले ए भाऊ तुला नेलं तो नाही आला. आवाज काय म्हणता. आवाज हे इकडे. ए माझ्याकडे पाय 50ची नोट दे त्याले. त्यानं उचलून याले नेलं. हा लहान लेकरू एकामेकाले उचलते. तो आला आता. हा नाही तो. अय थांब 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 त्याला नको नेऊ. थांब ना. हे घे रे. त्याले आलो तेव्हा आणि याले उचलून कोण नेलं त्यानं या ना. तू आहेस का. नाही तो नाही. आहे ते. बहुजन को किया कंगाल. मनवालों ने किया बेहाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. जमलं. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. इकडे बा साऊंडवाला दादा इकडे बा. थोडा वाढवा. सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. सरळ झाले कमी. तो किती पुढे ठेवा काय फायदा. जिथं आहे तशीच राहू द्या. याच्यात काही नाही. याचा आवाज वाढवा जर. तुमची गलती नाही. काहीतरी कमी जास्त होऊन राहिलं. कमी झाला. हे बा याचाही कमी झाला. सर्व कमी झाले. काहीतरी हे काहीतरी फॉल्ट आहे. तुमची गलती नाही. मनवालों ने किया बेहाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो तबल्याचा मालामाल. तबला. भाऊ मी त्या महापुरुषाचा विचार मांडतो. शिवाजी राजे, संभाजी महाराज, संत गाडगे बाबा. बाबू त्या खांब्याच्या दूर हो जा तुम्ही. लहान मुलं. तुझे हिंदू कह के तोड़ा बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा. तुझे हिंदू कह के तोड़ा बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा. जाति जाति में लगा के झगड़ा मंदिर मस्जिद को तोड़ा. जाती जाती भाऊ जेणेकरून माणूस हा मेन केंद्रित व्हावा. ए बाई ये तू एक मिनिट. ये बेटा रजिस्टर देतो तुला. या हे रजिस्टर घे. बळीराम भाऊच्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त. बसा. पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. भाऊ हा माणूस जागा व्हावा. त्याला तुकारामाचे अभंग कळावे. बाबासाहेब ओय ओय ए बाबू शिजर झालं काय याच.
का रे अधिक महिना होता वाटते त्याच्या टाइमले बहुजन को किया कंगाल मनुवादों ने किया बेहाल पुजारी बाबू बंद कर मोती YouTube बंद करा सारी हो गई मालामाल हे आता आपलं मोती पडके सारी भाऊ हे परीक्षा आहे मालामाल बळीराम दादा आणि त्यांच्या